चांगल्यापणाचं आणि वाईटपणाचं एक उदाहरण देतो भाऊ तुम्हाला. चांगल्यापणाचं आणि वाईटपणाचं आणि जिथं जागतं उदाहरण आहे. याला कोणी म्हणणारच नाही, घे चुकीचं आहे. जिथं जागतं उदाहरण चांगुलपणाचं आणि वाईटपणाचं, गांड्यापणाचं. आमच्या संघच्या पोरायनं वर्गात, आमच्या संघच्या पोरायनं जेवढ्या पोरायनं आमच्या वर्गातल्या बरं, शाळातल्या आमच्या संघ शिकेल जेवढ्या पोरायनं लहानपणी मास्तरला दगड फेकू फेकू मारले, मास्तरचे डोके फोडले ना, ते सगळे आज नोकरी आले. ज्या पोरायनं मास्तरचे डोके फोडले दगडायनं, दगड फेकू फेकू हाणले मास्तरलं, ते सगळे नोकरी आले. आणि मास्तरनं ज्याला हाणलं आम्हाला, बद गद्यासारखं हाणलं आम्हाला गद्यासारखं हाणलं. आम्ही कुठं आहे हे पहा. जिथं जागतं उदाहरण बरं. ज्यानं मास्तरचे डोके फोडले ना, ते नोकरी आलेत. आम्हाला विचारा, आमच्याच वर्गातल्या पोरानं करेले तसं. डोके फोडले मास्तरचे, घरी भांडणं नेले मास्तरच्या, त्याला दगड आणून त्याच्याच घरी भांडणं, आणि आम्हाला बद आणलं मास्तरनं. तरी आम्ही इथं हे